मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. अहिल्यानगर शहरामध्ये प्रवेश करताना चोहोबाजूंनी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे शहराची प्रतिमा पूर्णतः मलिन होतीये, असा गंभीर आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते तथा जागतिक पर्यावरण विकास सरकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ गवते यांनी केलाय. शहराच्या दर्शनी भागामध्ये असलेले हे कचऱ्याचे ढीग तात्काळ उचलावेत, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे निवेदनातून केली आहे. शहरातील बुरहाननगर आणि भिंगार परिसरातून अहिल्यानगरकडे येणाऱ्या रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा साचलाय. त्याचप्रमाणे MIDCकडून शहरात येताना आणि महामार्गाच्या कडेला देखील कचऱ्याचे ढीग दिसतायत. परिणामी शहरात प्रवेश करतानाच नागरिक आणि पाहुण्यांना घाणीचं दर्शन घडतंय. यामुळं अहिल्यानगरची स्वच्छ शहर म्हणून असलेली ओळख आता धोक्यात आली आहे. एकीकडे शहराला स्वच्छतेसाठी विविध पुरस्कार मिळत असताना दुसरीकडे प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग दिसणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असं गवते यांनी म्हटलंय. आपण बघताय अहिल्यानगर शहराच्या संभाजीनगर हायवेवर बुरहानगर कमानीजवळ हा जो डोंगर साचलेला आहे कचऱ्याचा, याचा 15 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं होतं की जेणेकरून हा कचरा उचलून व्यवस्था करा याची, किंवा प्रशासनाला आदेश द्या. महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांकडे विषय घेतला तर महानगरपालिकेचे आयुक्त सांगतात की हे बुरहानगर हद्दीत आमचा काही संबंध नाही आहे. असेच मारवाजवळ MIDC भागामध्ये, नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी असे पर्वत साचलेले कचऱ्याचे, आणि अशा पद्धतीने नगर शहरासाठी एक लज्जास्पद बाब आहे. नागरिकांना जाता येता याचा दुर्गंधीचा त्रास होतो. तसेच हे कुत्र्यासारखे, गाईसारखे पाळीव प्राण्यांना त्याचा त्रास होतो. अनेक प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जातं आहे. आणि या पद्धतीचं हे एक स्वच्छ सुंदर नगर ही फक्त पेपरवरच आहे का, ही माहिती ही आपल्याला प्रॅक्टिकली पाहिजे. आणि प्रॅक्टिकलीच्या माध्यमातून हा कचरा हटवण्यासाठी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं. आणि हा जर कचरा हटला नाही तर उद्या 14 फेब्रुवारी रोजी आम्ही JCB लावून हाच कचरा कलेक्टर साहेबांच्या गेटसमोर नेऊन टाकणार आहे. कलेक्टर साहेबांनी ही वॉर्निंग समजा किंवा विनंती समजा, कारण तुम्ही 14 वेळा पत्र देऊन जर याच्यात सुधारणा होत नसेल, आमच्या पेपरला जर एक कचरा टोपली दाखवत असेल तर आम्हाला याशिवाय पर्याय नाही आहे. कलेक्टर साहेबांकडे एक जिल्ह्याचं पालकत्व आहे. मी जर पालकत्व असलेल्या व्यक्तीला, पालकांना जर विनंती करू शकत नसेल तर अहिल्यानगर शहरामध्ये राहून माझा उपयोग नाही आहे. दुसरी गोष्ट, हे नागरिकांसाठी देखील माझी वॉर्निंग आहे की यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी जे कोणी कचरा टाकत असेल. आणि हे जर प्रशासनाला शक्य नसेल तर प्रशासनाने ही स्वच्छतेची चावी पर्यावरण विकास फाउंडेशन तसेच जागतिक पर्यावरण विकास सरकार यांच्याकडे द्यावी. आम्ही दांडा मोहीम चालू करून हे सारं त्वरित नीट केल्याशिवाय राहणार नाही. ही माझी एक अहिल्यानगरकरांना विनंती आहे. आपलं नगर म्हणजे हे विश्वची माझे घर आहे, या उक्तीप्रमाणे हा जिल्हा, हे शहर हे माझं घर आहे आणि ते मी स्वच्छ सुंदर ठेवणार. त्या माध्यमातून माझ्या सर्व नागरिकांना, पशुपक्ष्यांना, प्राण्यांना निरोगी जीवन मिळेल, एवढीच माझी विनंती आहे. हा कचरा तात्काळ न उचलल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारामध्ये प्रतिकात्मक स्वरूपात कचरा टाकून आंदोलन केलं जाईल, असा इशाराही गवते यांनी दिलाय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.